आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आलाय। या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये तरुणानं तक्रार दाखल केली आहे। कटामध्ये सहभागी होण्यासाठी 1 लाखाची ऑफरही या तरुणाला देण्यात आली आहे असं या तक्रारीत म्हटलंय। शिवाय संशयितानं कराचीमधील लोकेशन देखील पाठवलेलं आहे। एक तरुण सोशल मीडियाचा वापर करताय आणि सोशल मीडिया वापरत असताना त्याला हा मेसेज आलाय। या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर RDX नं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, काय अधिक माहिती? नक्कीच बीड जिल्हा या नाही त्या कारणाने नेहमीच चर्चेत आहे। आता चक्क अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला आला आहे, तो देखील पाकिस्तान मधून। त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर तक्रार दाखल केली आहे। सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असताना त्याला एक धक्कादायक मेसेज आला। या मेसेज म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिर RDX ने स्फोटक घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती या मेसेजद्वारे त्याला देण्यात आली। विशेष म्हणजे स्वतःच्या ओळखीची खात्री पटवण्यासाठी संशयितांनी कराचीच्या पाकिस्तानमधील लोकेशन देखील या तरुणाला पाठवलं। एवढंच नाही तर कटात सहभागी होण्यासाठी तरुणाला 1 लाख रुपयाची ऑफर देखील देण्यात आली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये 50 तरुणांना सहभागी करून घेण्याचं देखील या मेसेजद्वारे त्याला सांगण्यात आलं आहे। या सगळ्या प्रकरणामुळे बीडची पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली असून सायबर मार्फत या प्रकरणाचा तपास आता कुठेतरी सुरू आहे। नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश।